रघुवीर समर्थ. गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम. जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरणा श्री गुरूंचे. तुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आनंद योगी श्री गुरु परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी मनपूर्वक वंदन करते. श्रद्धेय मंदाताई, आचार्य माधुरीताई आणि आपण सर्व श्रोते त्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते. आणि दशक पहिला समास 9वा जो परमार्थ स्तवन निरूपणाचा आहे त्याच्यावरती निरूपण करण्याचा प्रयत्न करते. बघा, समर्थांनी अनेक स्तवन केली. त्याच्यामध्ये आता 9 आणि 10 हे 2 स्तवन आहेत, परमार्थ स्तवन आणि नरदेह स्तवन. आता हे परमार्थ स्तवन जे आहे त्याच्यामध्ये समर्थ सुरुवातीलाच म्हणतायत की आता स्तव हा परमार्थ जो साधकांचा निजस्वार्थ ना तरी समर्थामध्ये समर्थ योग हा. समर्थ म्हणतात आता स्तव हा परमार्थ, म्हणजे आता परमार्थाचं काय आहे तर स्तवन करतो. कारण साधक म्हणून जे म्हणून घेतात त्या साधकांचं अंतिम कल्याण कशात आहे तर परमार्थ, परमार्थाचं स्तवन करण्यात, म्हणजे परम अर्थ, धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. तर 4 पुरुषार्थामधला जो मोक्ष हा 4था पुरुषार्थ आहे तो प्राप्त करून घेण्यात काय आहे तर या नरदेहाचं सार्थक आहे. थोडक्यात सगळ्यात जीवनातला महत्वाचा योग म्हणजे श्रेष्ठ योग कुठला असेल तर तो परमार्थ आहे. आणि तो फक्त या नरदेहामध्येच आपल्याला साधता येतो. आणि म्हणून समर्थांनी परमार्थ स्तवनानंतर पुढचं जे स्तवन केलेलं आहे ते नरदेह स्तवन केलेलं आहे. आणि समर्थ नरदेह स्तवनामध्ये म्हणतात या नरदेहाचे निसंबंधे बहुत पावले उत्तम पदे अहंता सांडूनी स्वानंदे सुखी झाले. पुढे ग्रंथामध्ये ही ओवी आलेली आहे नरदेह स्तवनामध्ये की या नरदेहामध्ये आल्यानंतरच फक्त काय होतं तर परमार्थ आपल्याला साध्य करता येतो. मग आता नरदेहामध्ये आल्यानंतर कुठली साधना करायची तर त्याच्यामध्ये सांगतात ते अहंता सांडूनी स्वानंदे सुखी झाले. की देहादी अहंकार जर तुम्ही बाजूला करून तुम्ही जे कराल म्हणजे परमार्थ म्हणजे मोक्ष जर या नरदेहामध्ये साधाल तर काय आहे नरदेहाचं काय आहे तर सार्थक आहे. तो पुढे आपल्या समोर परमार्थ स्तवनानंतर जो समास आलेलाच आहे त्याच्यामध्ये तो विचार होणारच आहे आपला. पण या नरदेहामध्येच फक्त परमार्थ काय होतो तर आपल्याला सिद्ध करता येतो. बघा, नरदेहामध्ये आल्यानंतर आपण उपासना म्हणून म्हणजे अनेक काय करत असतो तर म्हणजे दैनंदिन उपासना करत असतो, अनेक व्रतवैकल्य करत असतो, नंतर तीर्थयात्रा करत असतो, नंतर जे परमार्थ म्हणून जे काही आपलं सुरू असतं ते सगळं सुरू असतं. पण शास्त्र आपल्याला सांगतं की ही जी सगळी साधनं आहेत या साधनांची सिद्धता कधी होते तर जेव्हा मोक्ष प्राप्ती होते तेव्हा. आणि ही मोक्ष प्राप्ती फक्त नरदेहामध्येच आपल्याला करवून घेता येते. आणि म्हणून समर्थांनी परमार्थ स्तवन केलेलं आहे. बघा, आपण जी आपली वैदिक हिंदू धर्म संस्कृती ज्याला म्हणतो या संपूर्ण संस्कृतीची जी बिल्डिंग ज्याच्यावरती उभी आहे त्याचे 4 पिलरच आहेत. हे कुठले 4 पिलर आहेत तर धर्म अर्थ काम आणि मोक्ष, जे 4 पुरुषार्थ आहेत की ज्या नरदेहामध्ये आल्यानंतर आपल्याला साध्य करतायत, म्हणजे तो मोक्ष जो आहे तो साध्य करता येतो. तर एक अधिकारी होते सुनीलदादा चिंचोळकर म्हणून, त्यांनी खूप छान हा विचार सांगितलाय. ते म्हणाले की एक बेंच आहे, एक बाक आहे असा, त्याच्यावरती एक 4 बंधू बसलेत. ते 4 बंधू कोण आहेत तर धर्म आहे, अर्थ आहे, काम आणि मोक्ष आहे. आता मधले 2 जे आहेत की नाही बघा, धर्म अर्थ काम आणि मोक्ष मधले कोण आहेत तर अर्थ आणि काम आहेत. आता अर्थ आणि काम जे आहेत ते कसं झालेले आहेत तर अत्यंत गरलठ्ठ झालेले आहेत. आता
अर्थाने धर्माला धक्का मारला आणि कामाने मोक्षाला धक्का मारला आणि काय झाला तर धर्मही निघून गेला आणि इकडे काय झाला तर मोक्षही निघून गेला आणि मध्ये जे अत्यंत राहिलेले आहेत ते अत्यंत बलवान झाले आहेत. कुठले? अर्थ आणि काम. आपण सध्या तेच बघतो आहे की अर्थप्राप्तीसाठी म्हणजे कुठे सतत सतत काय आहे तर धावपळ आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत त्या अर्थाच्या प्राप्तीसाठी जी आय-टी मधली पिढी बघतो, आपण तरुण पिढी जी बघतो, सतत त्याच्या मागे आहे. म्हणून परमार्थ म्हणजे काय हे जाणून घेण्या इतपत सुद्धा त्यांना काही नाही. तर सध्या वेळ नाहीये. अपवादात्मक काही उदाहरणं आहेत, नाही असं नाही. पण तरी जास्तीत जास्त करून अर्थाच्या मागे आणि कामाच्या मागे लागलेले जे लोक आहेत, ते आपल्याला अनुभवायला येतात. आता जेव्हा धर्म म्हणजे अर्थ आणि काम हे 2च जेव्हा जीवनामध्ये राहतात, तेव्हा काय झालेलं असतं? तर या नरदेहाचा पशु झालेला असतो. म्हणजे नरदेह मिळालेला असून सुद्धा फक्त अर्थ आणि कामाच्या नादी लागून चाललेलं जे जीवन आहे, ते पशुवत जीवन असतं. आणि जेव्हा या नरदेहामध्ये जन्माला आल्यानंतर जेव्हा मोक्ष हा जो आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात, "धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पाहो, जो जो कीजे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धी ते." म्हणून संत सांगतात, नुसतं अर्थ आणि कामाच्या मागे लागू नका. तर ते म्हणजे कारण अन्न, वस्त्र, निवारा लागतो आपल्याला. जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत, त्याशिवाय आपलं प्रापंचिक जीवन आहे, ते काय होतं तर ते चालू शकत नाही. कारण आपण सगळे प्रापंचिक आहोत. पण समर्थही म्हणजे संतही आपल्याला सांगतात, की प्रपंची पाहिजे सुवर्ण. म्हणजे काय लागतं तर अर्थ लागतो. पण अर्थ आणि काम हे 2 जे आहेत, ते सुद्धा धर्माच्या आज्ञा पाळून म्हणजे धार्मिक वृत्तीने जीवन जगत असताना आम्ही जेव्हा त्याचा बंदोबस्त करतो, तेव्हा हळू-हळू म्हणजे मोक्षाकडची जी आपली वाटचाल आहे, ती मोक्षाकडची वाटचाल म्हणजे तो चौथा पुरुषार्थ जो आहे, तो साधण्याची आमची पूर्वतयारी होत असते. पण अर्थ आणि काम सुद्धा जे आहेत, ते धर्माच्या मर्यादेमध्ये, कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारे असावे आणि त्याच्या पलीकडे आपण जेव्हा जाऊन त्या अर्थ आणि कामाचा म्हणजे काय आपण त्याचा भोग घेतो, तेव्हा त्या लक्ष्मीला सुद्धा काय म्हटलेलं आहे, तर अनपगामिनी असं म्हटलंय. ती सुद्धा लक्ष्मी जी आहे ती काय नाही तर तिला ती अनपगामिनी म्हणजे ती चांगल्या मार्गाने म्हणजे चांगल्या मार्गाने येते, पण तिचा फक्त उपयोग काय आहे, तर फक्त भोगासाठी केलेला आहे. बघा लक्ष्मीच्या संदर्भात एक खूप छान विचार आहे, की लक्ष्मी कशा येतात चंचल आहे. वाजवीपेक्षा जेव्हा ती जास्त येते ना आणि ती खूप जास्त जवळ आली, की भोगाकडे सहजच माणसाची काय होते तर प्रवृत्ती होत जाते. आता खरं म्हणजे विचार केला तर लक्ष्मी चंचल आहे का माणसाची बुद्धी चंचल आहे हो? खरं तर लक्ष्मी ती कुठे चंचल आहे, ती तर काय आहे, कुठे बसलेली आहे? विष्णूच्या चरणांपाशी बसलेली आहे. पण इथे ती चंचल असं आपण म्हणूच शकत नाही. जे माणसाची बुद्धी, जी भोगाकडची प्रवृत्ती जी आहे, त्या भोगाकडची प्रवृत्ती वाढली, की ती लक्ष्मी काय होऊन जाते, तर ती चंचल होऊन जाते. आणि अशी जेव्हा माणसाची बुद्धी, जेव्हा प्रवृत्ती भोगाकडे व्हायला लागते, तेव्हा ती आपल्याला खड्ड्यात घातल्याशिवाय सोडत नाही. आणि म्हणून विष्णू सह लक्ष्मी असावी असं म्हटलेलं आहे. समर्थ म्हणतात, की संपत्ती दुपारची सावली वयसा तरी निघून गेली. ती दुपारची सावली जर आपण हातात धरून बसलो, तर काय होतं ती धरता येते का? ती धरता येत नाही. का धरता येत नाही? कारण ती हलणारी असते, ती निघून जाणारी असते. मग खरी लक्ष्मी कुठली आहे? तर संतांजवळची मोक्ष लक्ष्मी आहे. म्हणून मोक्षश्री अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत असं आपल्याला समर्थांनी संत स्तवनामध्ये सांगितलेलं आहे. ती मोक्ष लक्ष्मी आहे. बघा संतांजवळ ही मोक्ष लक्ष्मी भरभरून असते आणि ते द्यायला सुद्धा कसे आहेत तर आपल्याला अगदी आतुर झालेले आहेत. पण आम्हाला कुठली संपत्ती आवडते? आम्हाला संतांजवळची मोक्षलक्ष्मी जर आवडायची असेल तर काय करावं लागतं? संत संगतीमध्ये राहावं लागतं. ते सांगतील त्याप्रमाणे विचार करावा लागतो. ते सांगतील त्याप्रमाणे साधना करावी लागते. मग आता बघा आता परमार्थ या शब्दामध्ये आपल्यासमोर 2 शब्द आहेत, परम आणि अर्थ. आता परम म्हणजे काय? तर श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे काय? तर प्राप्तव्य. या मनुष्य देहामध्ये जन्माला आल्यानंतर ते प्राप्त करून घेतल्यानंतर दुसरं काहीही मिळवायचं शिल्लक राहत नाही. असं जे तत्व आहे त्याला मोक्ष म्हणतात, त्याला चैतन्य म्हणतात, त्याला मुक्ती म्हणतात, त्याला ज्ञान म्हणतात
असं जे स्वस्वरूपाचं ज्ञान जे आहे ते प्राप्त करून घेणं याला परमार्थ सिद्धी असं म्हणतात. आणि हाच या नरदेहामध्ये जन्माला आल्यानंतरचा श्रेष्ठ असा योग आहे. आणि मनुष्य देहाचं सार्थक फक्त मोक्ष प्राप्त करून घेण्यातच आहे. म्हणून परत समर्थ म्हणतात नरदेह स्तवनात. बघा जेव्हा आपण बघू तेव्हा ह्याचं निरूपण होणारच आहे नरदेह स्तवनात. पण अगदी हे समास लागून लागून आहेत. तर समर्थ म्हणतात देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी ते व्यर्थशी गेले नाना आघाते मृत्यूपंथे. म्हणून नरदेहामध्ये जन्माला आल्यानंतर हा योग जो आहे, आता हा योग जो आहे तो योग जुळून येणार आहे का हो? तर तो जुळून आणावा लागतो. असा काही मला आयता मिळणार नाहीये तो. तर तो योग कमवावा लागतो. तो योग जुळून येण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आता व्यावहारिक सत्तेमध्ये योग जुळून येण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो? मुलांना आपण शिकवतो, चांगल्या शाळेमध्ये घालतो, चांगली कुठली शाळा आहे याची चौकशी करतो. नंतर हवी तेवढी आपण तिथे फी भरायला तयार असतो. नंतर पुढे मुलं मोठी झाल्यानंतर कॉलेज चांगलं मिळालं पाहिजे म्हणून तिथे अनेक खटपटी, लटपटी प्रयत्न करून डोनेशन भरून आपण मुलांना घालतो. आता लग्नाचा योग जुळवून आणायचा आहे, तर कितीतरी आपण खटपटी, लटपटी करतो. नाव नोंदव, इकडे नाव नोंदव, नातेवाईकांना सांगून ठेव, मित्र सांगून ठेव. हे योग जे आहेत देश-विदेशात जायचं असेल, तर तिथे सुद्धा आपण कितीतरी प्रयत्न करत असतो या सगळ्या गोष्टींसाठी. म्हणजे तो योग आपण जुळवून आणतो. पण हा जो आता आपण जर खूप छान विचार केला तर आपल्या लक्षात येईल, की हे योग जे आहेत, आपण किती जुळवून आणण्याचा प्रयत्न केला तर प्रारब्धामध्ये असेल, तर ते योग जुळून येतात आणि जर प्रारब्धामध्ये नसेल, तर तो योग जुळून येत नाही. गेलेला परदेशातला, विदेशातला मुलगा सुद्धा काही होतं तर त्याला खूप असं वाटतं, की आपण राहावं इथे 15-20 वर्ष. छान काय कमवावं तर संपत्ती कमवावी. पण त्याचा योग तिथे राहण्याचा नसल्यामुळे तो लगेच तिथून निघून येतो. असे अनेक योग घडणारे आणि बिघडणारे जे प्रारब्धानुसारी असतात, ते आपल्या व्यावहारिक सत्तेमध्ये आपल्याला दिसतात. आणि धन, मान हे सगळे प्रारब्धाचे योग आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, "प्रारब्धची जोडे धन, प्रारब्धची जोडे मान." पण परमार्थ क्षेत्र नावाचं क्षेत्र असं आहे, की तुम्ही परमार्थाच्या दिशेने जे काही कराल, तशी जर वाटचाल करत राहाल, तर वाया न वजे, तुकोबा म्हणतात. कुठलीही परमार्थाच्या दिशेने केलेली कृती वाया जात नाही. अगदी कळत-नकळत केलेला नमस्कार सुद्धा काय आहे तर वाया जात नाही. पण डॉक्टर काका असं सांगतात, की वाया न वजे हे अगदी बरोबर आहे. पण प्रत्येकाला त्याचं काय असतं तर मूल्य आणि मर्यादा असते. कारण ह्या गोष्टी मला पुढे-पुढे नेत असतात. पण त्याचं मूल्य समजावून घेऊन जर आपण परमार्थामध्ये वाटचाल करत राहिलो, जसं मी सुरुवातीला म्हटलं, की दैनंदिन आपली उपासना असते, नंतर तीर्थयात्रा असतात, अनेक व्रतवैकल्य असतात. आता चातुर्मास लागला तर लागेल चातुर्मास तेव्हा अनेक व्रतवैकल्य आपण करत असतो. मंदिरांमध्ये जात असतो. आपल्याला जे दैवत भावतं रोज मंदिरामध्ये प्रदक्षिणा घालत असतो. आता या सगळ्यांचं मूल्य आहे. पण त्यांना पण काय आहे तर एक मर्यादा आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या साधना आहेत, त्या साधनांनी मला कुठे म्हणजे वाया न जाता म्हणजे ते अजिबात वाया जात नाहीत. कारण ती साधनच मला कुठे नेत असतात, तर त्या साध्याकडे हळू नेत असतात. आणि म्हणून ही जी व्रतवैकल्य, ही जी साधनं सांगितलेली आहेत, ही साधनं सुद्धा काय आहेत, तर प्रापंचिकांना करावी लागतात आणि ती करायची असतातच. कारण जेव्हा परमार्थाची एक जी बैठक असते, मोक्षाची जी बैठक असते, ती तयार होत नाही. आणि म्हणून आपण 2 गोष्टी बघितल्या, की प्रपंचामध्ये आपण कितीही प्रयत्न केले, तरी ते प्रारब्धाधीन असतात. पण आपण जे परमार्थामध्ये जे आपण प्रयत्न करत असतो दैनंदिन जीवनामध्ये, ते आपले मात्र वाया जात नाही आणि ते करावेच लागतात. मग प्रपंचात जसे योग जुळून येतात, ते प्रारब्धानुसारी असतात. पण परमार्थामध्ये हा जो योग आहे, हा योग काय आहे तर जुळवून आणावा लागतो. आता बघा कसं असतं, की इथे समर्थ पुढे म्हणतात, हा परमार्थ कसा आहे? आहे तरी परम सुगम, परी जनासी झाला दुर्गम, का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. हा परमार्थ कसा आहे तर अत्यंत खरं तर कसा आहे तर सोपा आहे. पण तो अत्यंत कसा झालेला आहे तर दुर्गम झालाय. का तर जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. कारण सत्संगतीशिवाय परमार्थ जो आहे तो सिद्ध होत नाही.
कारण सत्संगत केली नाही तर परमार्थ अतिशय अवघड आहे. आपल्या स्वबुद्धीच्या गाढवावरती बसून कधीही परमार्थ करू नये असं डॉक्टर काका सांगतात. मग कोणाच्या बुद्धीनुसार परमार्थ करावा? तर परमार्थ करावा तो संतांच्या संगतीमध्ये. कारण संतांचे संगती, मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे असं म्हटलेलं आहे. म्हणजे संतांच्या संगतीमध्ये ज्यांनी त्या सत्तत्वाची अनुभूती घेतलेली आहे आणि त्यांच्या संगतीमध्ये परमार्थ करावा. आणि हा सत्संगत जर अशी लाभली तर अत्यंत सोपा होऊन जातो. तुकाराम महाराज म्हणतात, थोडे आहे चित्त सहाय्य झालिया. आता हे स्वतःचं चित्त जे आहे ते स्वतःच्या उपयोगासाठी कसं आणावं, कसं स्वाधीन करून घ्यावं, त्याला ट्रेनिंग कसं द्यावं, हे सगळं संत जे आहेत ते आपल्याला शिकवतात. बघा खूप नाहीतर हे मन जे आहे, ही माझी बुद्धी जे आहे, हे चित्त जे आहे, हे आपल्याला आपल्या हितासाठी वापरताच येत नाही. कारण आपण कशासाठी वापरत असतो? सगळं मन जे आहे, हे आपण आपल्या प्रपंचात, सगळी बुद्धी, चित्त हे सगळं आपण आपल्या प्रपंचामध्ये वापरायची आपल्याला अनेक जन्मांची सवय असते आणि आपल्या अवतीभोवती पण आपण असेच बघत असतो. आणि मग प्रपंचातून जर वेळ मिळाला, तर मात्र आपण त्या परमार्थासाठी थोडंफार वापरत असतो. पण जे प्रपंच करत असताना चित्त किंवा मन, आपलं बुद्धी ही परमार्थासाठी कशी वापरायची, म्हणजे बहिर्मुख वृत्ती, अंतर्मुख कशा करायच्या, हे आपल्याला संतांच्या संगतीमध्ये काय होतं तर आपल्याला हळू कळायला लागतात या गोष्टी. म्हणून तुकोबांचा अभंग आहे, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरिवृत्ती राहो, असं तुकाराम महाराज म्हणतात. ते वृत्ती कुठे राहो म्हणतात? तर त्या पांडुरंगाच्या चरणांशी. बघा वृत्ती म्हणजे आपण म्हणतो की अंतःकरण नावाचा जो घटक आहे त्याचे 4 पदर आहेत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. म्हणजे मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती आणि अहमवृत्ती. आता या 4 वृत्ती आपल्या इतक्या बहिर्मुख असतात की त्या सतत बाहेर धावत असतात आणि त्या बाहेर धावणाऱ्या वृत्तींना तुकाराम महाराज असं सांगतात की तुम्ही विठ्ठलाच्या चरणांशी ठेवा. आता का ठेवा? कारण त्या वृत्तींना काय आहे तर सवय सतत बाहेर धावण्याची. मग त्या वृत्तींना जर बाहेर धावण्याचे विषय थांबवले तर त्यांना कुठला तरी विषय लागतो. मग तो विषय कुणाचा द्यायचा तर तो पांडुरंगाचा द्यायचा. आणि त्या वृत्ती ज्या आहेत त्या पांडुरंगाच्या चरणाशी काय करायच्या तर जडवून ठेवायच्या. समर्थ सुद्धा म्हणतात, अंतर्भ्रष्ट तितुके उडाले, अंतर्निष्ठ तितुके तरले. म्हणजे आमच्या वृत्ती इतक्या बहिर्मुख झालेल्या आहेत की त्या आवरता आम्हाला काय येते तर नाकीनऊ येते. म्हणून अशा 12 वाटांनी धावणाऱ्या वृत्तींना जे आहे त्या परमेश्वरापाशी ज्या धावतात त्या परमेश्वरापाशी एकरूप होऊ शकत नाही. आणि म्हणून या मनाला काबूत आणण्यासाठी, ट्रेनिंग देण्यासाठी संत संगत पाहिजे. म्हणून सत्समागमाशिवाय परमार्थ कधीही पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. म्हणून आमचे सद्गुरू डॉक्टर काका, जसं मी आता म्हटलं की स्वबुद्धीच्या गाढवावर परमार्थ करूच नका. तो कसा करा तर संतांच्या बुद्धीने केलेला जो परमार्थ आहे तो सिद्धीला जातो. आणि म्हणून संतांना शरण जा. आणि संत आपलं काय जाणतात तर हित जाणतात. पण शरण जे येतात त्यांना मार्गदर्शन संत करतात. आता खरं संतांचं काही लाभ असतं का हो त्याच्यामध्ये? अजिबात नसतं. उलट त्यांना तळमळ असते की समोरचा जो आहे तो कधी आपल्यासारखा होईल. कैसी कळवळ्याची जात करीती लाभाविण प्रीती. समर्थ म्हणतात, कितीतरी माणसं आनंदरूप होण्यासाठी, कृतकृत्य होण्यासाठी आयुष्यभर साधना करत राहतात. पण ती साधना जी आहे ती जाणून करावी. न जाणता कोटीवरी, साधने केली परोपरी, तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट काय करा तर जाणून करा, संत संगतीमध्ये करा. म्हणून नाना साधनांचे उधार, हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार, वेदशास्त्री जे सार ते अनुभवास ये. म्हणून संत संगतीशिवाय केलेली सर्व साधनं जी आहेत ती फलद्रूप होण्याची काहीही निश्चिती नाहीये. मग आता संत संगतीमध्ये संत काय करतात तर 2 वाक्य आपल्या समोर आहेत. एक अवांतर वाक्य आणि दुसरं श्रुती वाक्य. आता अवां अवांतर वाक्य जे आहे, आता आपण ह्या ग्रंथाचा जो अभ्यास करतो आहे, आता आपला एक समास करत आपला हा ग्रंथ पूर्ण होईल. म्हणजे पूर्ण होईल म्हणजे नुसता पूर्ण होणार नाही, तर आपण समजावून घेत हे पुढे जातो आहोत. मग आता ह्याला काय म्हणतात तर अवांतर वाक्य म्हणतात. म्हणजे परब्रह्माविषयी जे वर्णन केलेलं असतं, त्या परब्रह्माची अनुभूती येण्यासाठी काय करा आणि काय करू नका
हे जे सांगितलेलं असतं ग्रंथामध्ये. आता जसं विवेक वैराग्याचे समास आहेत, माया ब्रह्माचे समास आहेत, जीव जगताचे, नंतर पुढे ईश्वराचे समास आहेत. म्हणजे ईश्वर ही कन्सेप्ट सांगितलेली आहे. जीव, जगत, ब्रह्म, माया त्यांचं एकमेकांशी असलेलं नातं, हा सगळा जो शब्द ज्ञान जे आहे त्याच्याबद्दलचं, त्याला परोक्ष ज्ञान आपण म्हणतो. ते परोक्ष ज्ञान समजावून घेतल्यानंतर नक्की मला निवाडा म्हणजे विवेक कशाचा करायचा आहे, मिथ्या बाजूला सारून सत्यतत्वाचा स्वीकार कसा करायचा आहे, म्हणजे सत्यतत्वाचा बुद्धीचा निश्चय कसा करवून घ्यायचा आहे, याची हळू आपल्याला जाण यायला लागते. याला अवांतर वाक्य असं म्हटलेलं आहे. आणि हा अवांतर वाक्याचा म्हणजे एखादा ग्रंथ जो असतो, आता अवांतर वाक्य म्हणजे कारण ह्या ग्रंथामध्ये सगळी जी अवांतर वाक्य म्हणजे संत वचनं जी असतात ती अवांतर वाक्य आहेत. मग ह्या एखाद्या ग्रंथाचा अभ्यास जेव्हा आपल्याला सद्गुरू करायला सांगतात, तेव्हा हे असं समजावून घेणं जी ही कोणाची जबाबदारी आहे, तर ही साधकाची जबाबदारी आहे. आणि महावाक्य जे असतं, आता 4 वेदांमधली 4 महावाक्य आहेत आपल्याला माहिती आहे. पण तत्त्वमसी महावाक्याचा जो उपदेश आहे, तो श्री गुरूंच्या मुखातूनच तो तत्त्वमसी महावाक्य यावं लागतं. जेव्हा श्री गुरूंच्या मुखातून तत्त्वमसी महावाक्य येतं, तेव्हा अहम ब्रह्मास्मी म्हणजे सोहम साधना करायची आणि मीच ब्रह्म आहे. म्हणजे हम 6 मध्ये विलीन झाल्यानंतर मीच ब्रह्म आहे अशी अनुभूती ही संतांच्या संगतीमध्ये येऊन जाते. आता ज्या ब्रह्मतत्वाची अनुभूती येते, ते ब्रह्मतत्व कसं असतं? आता परमार्थ म्हणजे मोक्ष सिद्ध होण्याच्या हा जो आहे चौथा पुरुषार्थ जो आहे, मग आता मोक्ष सिद्ध व्हायचा म्हणजे काय? तर ब्रह्मानुभव येणं. मीच ब्रह्म होणं, मीच ब्रह्म आहे अशी अनुभूती येणं. मग ही संतांच्या संगतीमध्ये जी अनुभूती येते त्या ब्रह्मतत्वाची, ते ब्रह्म कसं आहे हेही मला माहिती पाहिजे. आणि ते ब्रह्मतत्व कसं आहे हे समर्थ आपल्याला सांगतायत. आहे तरी चहूकडे, तरी अणुमात्र दृष्टी न पडे, उदास परी एकीकडे पाहता दिसेना. हे ब्रह्म कसं आहे, तर ते सर्वत्र कसं आहे, तर भरून उरलेलं आहे असं शास्त्र सांगतं. आणि तसा कुणाचा निश्चय असतो? मुक्तांचा निश्चय असतो. पण आपला निश्चय असतो का हो तसा? पण आता असं आहे, की आमची संतांवर श्रद्धा आहे, आमची शास्त्रावर श्रद्धा आहे, आमची श्रीगुरूंवर श्रद्धा आहे आणि त्यामुळे समर्थ सांगतायत, त्या अर्थी ते तत्व तसं आहे आणि ते सगळीकडे ओतप्रोत भरून उरलेलं आहे. बघा एक दोर आहे, डोळ्यासमोर आणा. आता 100 फूट दोर आहे. आता 100 फूट दोर जो आहे, त्याच्या फक्त 95% दोरावरती काय आहे, तर प्रकाश आहे. आता 95% प्रकाश ज्याच्यावरती उजेड आहे, तो दोर मला अनुभवाला येतोय. 5% दोर अनुभवाला येत नाही, म्हणून तो नाहीये का? तर तो आहे. पण मला दिसतोय काय? तर फक्त तेवढाच जोर दिसतोय. अगदी त्याचप्रमाणे जे मला अनुभवाला येतं तेच आहे आणि जे मला अनुभवाला येत नाही ते नाही असं नाहीये. म्हणून ते भरून उरलं आहे हा शब्दप्रयोग वापरलाय. ब्रह्म सर्वत्र अनंत कोटी ब्रह्मांडांना काय आहे तर ते भरून उरलेलं आहे. आणि असं जे परब्रह्म आहे ते ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म मी आहे असा जीवनमुक्ताचा काय होतो तर निश्चय असतो. पण जे अज्ञानी असतात, ज्यांची स्थूल बुद्धी असते, बघा स्थूल बुद्धी म्हणजे जे प्रापंचिक आहेत, आपली कसे असते तर प्रापंचिकांची स्थूल बुद्धी असते. ती स्थूल बुद्धी का होते? कारण ती सतत जे चिंतन करते, ती फक्त प्रपंचाचं म्हणजे मायेचं चिंतन करत असते. आणि त्या मायेच्या म्हणजे प्रपंचाच्या चिंतनाने ती कशी होते तर स्थूल होते. आणि त्या स्थूल बुद्धीला सूक्ष्म तत्वाची अनुभूती येणं खूप कसं असतं तर कठीण असतं. कारण ते ब्रह्मतत्व जे आहे ते अत्यंत सूक्ष्म तत्व आहे. त्या सूक्ष्माचा वेध घ्यायचा असेल तर बुद्धी अतिशय सूक्ष्म करावी लागते. मग आता सूक्ष्म करायची म्हणजे काय करायचं? तर स्थूल प्रपंच करत असताना सुद्धा तो प्रपंच जो आहे तो माईक आहे. प्रपंच करावा नेटका असं समर्थ म्हणतात. पण तो कसा विवेक करावा प्रपंच मुळात नासका, विवेक करावा नेटका. तो मुळात नासका आहे. तो विवेकाने नेटका करा आणि नेटका करता करता तो फिका होत जाईल आणि तो फिका होत गेला की काय होईल तर तो बुद्धीत किंवा तो चित्तात ठाण मांडून बसणार नाही. माझा प्रपंच मी अतिशय व्यवस्थित केलेला आहे. म्हणून धर्म, अर्थ, काम हे 3 पुरुषार्थ जे पहिले आहेत, या 3 पुरुषार्थांचा याच्यामध्ये सगळा जो विचार येतो, की माझं जे व्यवस्थित कर्तव्य जे प्रपंचामधलं आहे, ते मी अतिशय व्यवस्थित पार पाडलेलं आहे.
असं नेटका तो केलेला आहे. तो आता फिका नेटका केला की तो फिका होत जातो आणि तो स्थूल आणि मग ह्या अशा जेव्हा आपण कन्सेप्ट समजावून घेतो, की प्रपंच हा मिथ्या आहे. माझं कर्तव्य मी व्यवस्थित पार पाडलेलं आहे. आता त्या प्रपंचाचा मी विचार करणार नाही. आता मला परमार्थ सिद्ध करायचा आहे आणि तेव्हा ती हळू बुद्धी सूक्ष्म होत जाते. तर सतत प्रपंचाच्या चिंतनाने ती बुद्धी कशी झालेली आहे तर स्थूल झालेली आहे आणि जी स्थूल बुद्धी ज्यांची झालेली आहे त्यांना अजिबात ते सूक्ष्म तत्वाचा वेध घेण्याची त्या बुद्धीमध्ये क्षमता नसते. आता हे ब्रह्म कसं आहे तर सर्वव्यापी आहे आणि ते सर्वांहून कसं आहे तर अलिप्त आहे. बघा सगळ्यांमध्ये व्यापून आहे पण तरी ते कशामध्ये सुद्धा काय नाहीये तर ते लिप्त नाहीये. अनुप्रवेशाची श्रुती असं सांगते की त्या ईश्वराने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा तो पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश त्याने आकाश निर्माण केलं तो आकाशात शिरला. नंतर तो कशामध्ये शिरला? पृथ्वी आपात शिरला. नंतर तेजामध्ये शिरला, अग्नीमध्ये शिरला. नंतर त्याच्यामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायूमध्ये शिरला आणि या सगळ्यांमध्ये तो शिरलेला आहे. पण तरी सुद्धा पृथ्वी त्याला जाणत नाही, आकाश त्याला जाणत नाही, अग्नी त्याला जाणत नाही. का बरं त्याच्यामध्ये आहे की नाही तो? पण तो कसा आहे तर त्याच्यापासून अतिशय अत्यंत अलिप्त आहे. आणि ही साधना आता मला काय घ्यायचं आहे तर मला ब्रह्मानुभव घ्यायचा आहे. मग ही साधना आपल्याला ह्या प्रत्येक ओवीतून काढता आली पाहिजे. आता प्रपंचामध्ये राहून आता प्रपंचामध्ये आता तो पण कसा आहे? तो आकाशामध्ये शिरलाय, तो पृथ्वीत शिरलाय, पाण्यात शिरलाय. जेव्हा पंचमहाभूता निर्माण झाली, तेव्हाच काय झाली तर ही सगळी सृष्टी निर्माण झाली. म्हणजे ही माया निर्माण झाली. मग तो मायेत आहे, पण तरी अलिप्त आहे. मग आता माझा जेव्हा प्रपंच सुरू होतो, तेव्हा म्हणजे मी जन्माला येते किंवा आपण मग प्रपंच सुरू होतो, तेव्हा प्रपंच आपल्याला करावा लागतो. जसं माझी एक भूमिका असते प्रपंचामध्ये, पत्नीची असते, नंतर काय आईची असते, नाती अनेक नातेसंबंध जे असतात आपले नणंद आहे, जाऊ आहे, अनेक नातेसंबंधांमध्ये आपली एक वेगवेगळी भूमिका असते. मग आपण या प्रपंचामध्ये राहावं, प्रपंच अतिशय काय करावा तर उत्तम करावा, पण त्याच्यामध्ये लिप्त होऊ नये. तर हे काय झालं? बघा हे तत्व कसं आहे ना, हे आपल्याला जोडून घ्यायचं. ज्याला अप्लाइड परमार्थ म्हणतात डॉक्टर काका. या प्रत्येकातनं जर आपल्याला साधना काढता आली, तर लक्षात येतं की ज्याप्रमाणे ब्रह्म सर्वव्यापी आहे, पण सर्वांहून अलिप्त आहे आणि माझं मूळचं स्वरूप ब्रह्म आहे. मग त्याची मला जर अनुभूती यायची असेल, तर मला साधना कशी करावी लागेल? तर प्रपंचात राहून संतांनी सांगितल्याप्रमाणे प्रपंच नेटका करायचा आहे, पण तो मुळात नासका आहे. असा जर बुद्धी आपण सतत आपल्या तो निश्चय करत राहिलो बुद्धीचा, मग प्रपंचात राहून सुद्धा त्या कशाने मला लिप्त न होता जर माझं अंतःकरण राहिलं, तर माझं अंतःकरण सुद्धा हळू कुठे जाईल तर ते त्या तत्वाच्या जवळ जात राहील. कारण आपण सगळ्यांमध्ये लिप्त असतो. हा असा का वागतो? तो तसा का करतो? त्यांनी तसं का करावं? चित्त मुलांमध्ये अडकलेलं असतं, गुंतलेलं असतं आणि त्यामुळे आपल्याला त्या सूक्ष्म तत्वाचा वेधच घेता येत नाही. म्हणून ते व्यापक असल्याने एखाद्या विषय आता ते कसं आहे सर्वांहून अलिप्त आहे. आता ते तत्व व्यापक आहे. म्हणून ते विशिष्ट ठिकाणी असं नाही तर कसं आहे तर सर्वत्र ते तत्व ओतप्रोत भरलेलं आहे. पुढे समर्थ म्हणतात आकाशमार्गी गुप्तपंथ जाणती योगी आहे समर्थ इतरांचा गुह्यार्थ सहसा न कळे. आता हा मोक्ष मिळाला असं काही सांगता येतं का हो? एखाद्या व्यक्तीला मोक्ष मिळाला. मग तो मोक्ष कसा मिळाला हो? तुम्हाला कसा मोक्ष मिळाला? तुम्ही आम्हाला सांगता का कसा मोक्ष मिळाला ते? असं जर विचारलं, तर त्याला काही तसं सांगता येणार नाही. ते दृष्टांत दिलेलं आहे समर्थांनी, की आकाशामध्ये जेव्हा पक्षी उडतो, तर त्याचा मार्ग दाखवता येतो का आपल्याला? या मार्गाने हा पक्षी गेला. अगदी त्याचप्रमाणे हा मोक्ष मार्ग जो आहे, तो सुद्धा कसा आहे तर गुप्त आहे. कारण आता मोक्ष मार्ग म्हणजे कुठून कुठे जायचं नाही आपल्याला तिथे. जसा आकाशातला पक्षी सुद्धा जसा इकडून तिकडे उडत जातो, तसा आपल्याला काय इथून तिथे मोक्षासाठी कुठेही जायचं नाहीये. कारण ते नित्य प्राप्त जे आहे, ते नित्य प्राप्त स्वरूप जे काय आहे, तर त्या जीवात्म्याचं नित्य प्राप्त स्वरूपच ब्रह्मस्वरूप आहे. पण अज्ञानामुळे त्याने मी बद्ध आहे. त्याची स्वतःची काय करून घेतलेली आहे, तर समजूत करून घेतलेली आहे. म्हणून हे अज्ञान साधनेने, संत संगतीमध्ये, श्रीगुरूंच्या उपदेशाने हे अज्ञान घालवण्याचं काम जे आहे, ज्याला भ्रम म्हटलेलं आहे, की तो देह सत्य समजतो, जग सत्य समजतो, मी करता आहे, मी भोगता आहे, अशी समजूत ज्या जीवात्म्याने करून घेतलेली आहे,
आणि असं भ्रमात्मक जीवन जो जगतो आहे, त्यांनी संत संगतीत आणि श्रीगुरूंच्या संगतीमध्ये हा भ्रमाचा पडदा घालवण्याचं काम सातत्याने करत राहिलं, की त्या भ्रमाच्या मागे जे दडलेलं तत्व आहे, जे नित्यप्राप्त माझं स्वरूप आहे, ते कसं असतं आता हे प्रत्येकाचं कसं आता स्वरूप एकच आहे बरं का. पण आता साधना जितकी तीव्रतेने जो करतो, त्याला ते लवकर प्राप्त होतं. जसं पिपलिका मार्ग म्हटलं आणि विहंगम मार्ग म्हटलं आहे. तिकडे आपल्याला खूप जायचं नाही आत्ता. पण हे जे तत्व आहे, हे अज्ञानामुळे बद्ध झालेलं आहे आणि अज्ञान घालवलं, की तेच मी आहे. त्यामुळे मग तुम्हाला कशी मोक्षप्राप्ती झाली? करून बघा, अनुभव घेऊन बघा, साधना करा. त्याला उत्तर काय आहे तर एकच आहे. आता श्रीगुरु फक्त जाणतात, की कोणाला कुठली साधना द्यायची, कशी साधना द्यायची, त्याच्याकडनं साधना कशी करवून घ्यायची, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचा पिंड कसा आहे, याप्रमाणे त्याला साधना ते सद्गुरू देतात. त्यामुळे असं सांगता येत नाही. पुढे म्हणतात, "सारासई निजसार, अखंड अक्षय अपार, नेऊ न सकती तष्कर काही केल्या." आता ब्रह्म कसं आहे, तर हे साराचंही सार आहे. आता व्यावहारिक सत्तेमध्ये जर आपण म्हटलं, की काय आहे तर उसाचं काय आहे तर सार हा रस आहे. म्हणजे तसं नाही ते इथे का त्यांनी म्हटलंय पारमार्थिक सत्तेमध्ये ब्रह्म हे साराचंही काय आहे तर सार आहे आणि ते अत्यंत सूक्ष्म आहे. त्याच्यामध्ये खंड पडत नाही. ते झिजत नाही आणि त्याला चोरून नेता येत नाही. का चोरून नेता येत नाही? जो पदार्थ असतो, ज्याला नाम असतं, रूप असतं, आकार असतो, तो चोरून नेता येतो. पण आता ह्याला काहीच नाही, नाम नाही, रूप नाही, आकार नाही. मग आता हे चोरून कसं नेणार? म्हणजे चोर कसे चोरून नेणार? शक्यच नाहीये. म्हणून समर्थ म्हणतात, "नेऊ न सकती तष्कर काही केल्या." आणि ते तष्कर म्हणजे चोर सुद्धा जे ते चोरून नेऊ शकत नाही. बघा आता जसं एखादी वस्तू असते, आम्हाला काय भरावा लागतो त्याच्यावरती व्यावहारिक सत्तेमध्ये इन्कम टॅक्स भरावा लागतो. नंतर अजून काय नाही भरला तर त्याच्यावरती धाड पडते. पण असं ब्रह्मतत्व हे जे पारमार्थिक सत्तेतलं आहे, त्याचा फक्त काय तर अनुभव घ्यायचा आहे, त्याचा आनंद घ्यायचा आहे. कारण तिथे काही काय नाहीच आहे तर ते मिळवलं म्हणून त्याला काहीतरी आपल्याकडनं संत वसूल करून घेतील, असं अजिबात नाहीये. त्यामुळे हे अत्यंत सूक्ष्म तत्व आहे. ईशकृपा, गुरुकृपा आणि शास्त्रकृपा झाल्याशिवाय हे अनुभवाला येत नाही. म्हणून ईशकृपा जी आहे, ती ईशकृपा प्राप्त करवून घ्यावी. जे चित्ताची शुद्धी आणि शांती होते. चित्त शुद्ध आणि शांत झाले की गुरूंची कृपा होते. गुरूंची कृपा झाली की शास्त्रकृपा होते आणि शास्त्रकृपा झाली की काय होते तर सद्गुरूंच्या कृपेनेच ती आत्मकृपा होते. आणि असं जे तत्व आहे ते अनुभवण्याचं तत्व आहे. त्यामुळे ते कोणीही चोरून नेऊ शकत नाही. कारण कसं आहे की मला मोक्ष मिळाला किंवा मला आनंदाची प्राप्ती झाली किंवा मीच आनंदरूप झाले, ही दुसऱ्याला जी आहे ही लगेच सांगून अशी काही स्थिती समजत नाही. आता आपल्याला सुद्धा सद्गुरू आनंदरूप आहेत, असं आपल्याला शास्त्र सांगतं, संत सांगतात. पण जेव्हा आपण सद्गुरूंच्या सहवासात राहतो, हळू ती अनुभूती आपल्याला यायला लागते. तेव्हा लक्षात यायला लागतं, की अरे खरंच ही अशी आनंदरूपता आहे बरं का. कारण शब्दांनी जे ऐकीव ज्ञान आहे आणि जे अनुभवाचं ज्ञान आहे, सहवासात राहून जे ज्ञान आपल्याला प्राप्त होतं, कारण तो अनुभवच तिथे घ्यावा लागतो. तयास नाही राजभये अथवा नाही अग्निभये अथवा स्वापदभये बोलोच नाहीये. पुढे समर्थांनी 2-4 ओव्यांमध्ये त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे, की हे राजाच्या सत्तेखाली येत नाही. समर्थ म्हणतात. आता राजाची सत्ता कुणावरती चालते? राज्यावरती चालते. जे देहांवर चालते. आता इथे सत्ता आणि सत्ता चालवणारा असं 2 नाहीच आहेत. हे कसं आहे तर एकमेव अद्वितीय आणि तोच एक कसा आहे तर सर्व सत्ताधीश आहे. काय म्हटलेलं आहे त्याला ईश्वराला? तो सर्व सत्ताधीश आहे. बघा जे जीवनमुक्त असतात की नाही, त्यांना पण एक पदवी दिली जाते. सर्वतंत्र स्वतंत्र. असं म्हटलंय, की ते सर्व तंत्र स्वतंत्र त्यांना एक स्वतंत्र असतात. म्हणून त्यांना एक म्हणून हा कसा आहे तर सर्वसत्ताधीश आहे. अग्नी त्याला जाळू शकत नाही. तर जाळायला काय लागतं? बघा अग्नीनी आपण म्हणतो, की काय पेटलं? जर एखादा आपण म्हणू, की पदार्थ जो आहे, घर आहे पेटलं, वृक्ष पेटला, तर काहीतरी त्याला आकार आहे. म्हणून तर पेटलंय. आता याला आकारच नाही तर ते पेटेल कसं? कारण रूप असल्याशिवाय पदार्थ पेटूच शकत नाही आणि ब्रह्म कसं आहे तर अरूप आहे. आणि त्यामुळे
त्याला स्वापदाचा पण भय नाही, त्याला पशुचीही भीती नाही, की पशु उचलून नेईल, काही कशाचीच भीती नाहीये. आता आपल्याला असं वाटतं आम्हाला हे सगळं माहिती आहे, परत-परत का बरं ह्या सगळ्या आपल्याला संत सांगतायत? कारण आपल्याला कशाची असते, आपल्याला कशाचा अनुभव असतो, आपल्याला माहीत असतं एखादा पदार्थ असतो, कोणीतरी चोरून नेतो, कोणीतरी तोडतो, कोणीतरी फोडतो. ह्या दृश्य जगतामध्ये आपल्याला या सगळ्यांचे अनुभव असतात. पण या अनुभवाच्या विरुद्ध म्हणजे ते तत्व आहे आणि तसा आपला बुद्धीचा निश्चय होण्यासाठी म्हणून सातत्याने हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला हे तत्व कसं आहे हे सांगितलं जातं. परब्रह्म ते हलवेना अथवा ठावही चुकेना, काळांतरी चळेना जेथीचा तेथे. आता परब्रह्म व्यापक आहे त्यामुळे इकडून तिकडे ते ठेवता येत नाही. ते अमुक ठिकाणी नाही असंही ते म्हणता येत नाही. बघा आता इकडून-तिकडून ठेवायला काय लागतं, तिथे नसेल तर पदार्थ आपण उचलून ठेवू तिकडे. आता हे पुस्तक माझ्या समोर आहे. माझं प्रवचन झालं की मी इकडून उचलून तिकडे ठेवणार आहे. कारण इथली जागा रिकामी होईल आणि तिकडे ते पुस्तक ठेवलं जाईल त्या जागेवरती. मग आता असं काही परब्रह्म आहे का हो? ते सगळीकडे ओतप्रोत भरलेलं आहे. तद्देजती, तन्नेजती, तद्दूरे, तद्वंतिके, तदंतरस्य सर्वस्य, तदु सर्वस्यास्य बाह्यतः. आत आहे, बाहेर आहे, दूर आहे, जवळ आहे, मागे आहे, पुढे आहे, गतिहीन आहे, गती रहित आहे, असं सतत सगळीकडे जे आहे, समर्थांचे एक पुढे ओवी पण आहे, चहूकडे निशाणे रोवावी आणि ते सगळीकडे आहे. एक निशाण काढून दुसरीकडे लावता येईल, कारण ते दुसरीकडे नाहीये. ते तिसरीकडे लावता येईल, पण परब्रह्म असं नाहीये, कारण ते सगळीकडे कसं आहे, तर ओतप्रोत भरलेलं आहे. म्हणजे नाही अशी जागाच नाहीये. ओतश्य प्रोतश्य अशी काय आहे तर ती श्रुती आहे. काळांतरी चळेना जेथीचा तेथे. आता ते तीनही काळांमध्ये आहे, तीनही काळांना व्यापून आहे. आता त्याच्यावरती काळाची सत्ता चालत नाही, उलट काळावर त्याची काय चालते तर सत्ता चालते. म्हणजे यम सुद्धा त्याच्या धाकाने काय आहे तर तो सतत कार्यरत आहे. तो त्याचं काम करतोय. यमाला पण कुणाचा धाक आहे तर त्या परब्रह्माचा धाक आहे. मग आता म्हणजे काल ही सुद्धा कशी कल्पना आहे तर जगात सापेक्ष कल्पना आहे आणि ब्रह्म कसं आहे तर जगत निरपेक्ष आहे. अनंत कोटी ब्रह्मांडांना व्यापून ते तत्व आहे. त्याला काळाची मर्यादा नाहीच आहे. असं जे आहे ऐसे ते निज ठेवणे, कदापि पालटो नेणे, अथवा नव्हे अधिक उणे बहुता काळे. असं जे हे ब्रह्म आहे, बघा जो ब्रह्मज्ञ असतो, तो ब्रह्म जाणल्यानंतर तो व्यापक होतो. अणु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. कसा झाले तुकोबा? अणु रेणू या अणु किती सूक्ष्म असतो. जे सूक्ष्म तत्व असतं ते व्यापक असतं हा काय आहे तर सिद्धांत आहे. म्हणून मी अणु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. आकाशालाही व्यापून ते राहिले. आणि असं जे ब्रह्मतत्व आहे की जे आकाशाच्या चाळणीमधून काय घ्यावं तर चाळणीतून चाळून घ्यावं असं माऊली आपल्याला सांगतायत ज्ञानेश्वरीमध्ये. जे आकाशाची चाळणी करावी आणि ते ब्रह्मतत्व त्या चाळणीतनं चाळून घ्यावं, इतकं ते सूक्ष्म तत्व आहे आणि हे जीवाचं जे आहे ते स्वरूप आहे, ते निर्विकार आहे. ते काळाने कमी किंवा जास्त होत नाही. ते सुकून किंवा सुकतं किंवा मोठं होतं असं अजिबात होत नाही. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे देहादी जगत त्याच्यामध्ये निर्माण झालं म्हणून त्याच्यामध्ये काहीतरी कमी झालं आणि देहादी जगत त्याच्यातून नष्ट झालं म्हणून त्याच्यामध्ये काय झालं तर काहीतरी कमी झालं किंवा त्याच्यामध्ये काही वाढलं असं काहीही होत नाही. म्हणून अथवा ते घसटवेना अथवा अदृश्य होईना ना तरी पाहता दिसेना गुरु अंजने वीण. ते सोन्याप्रमाणे ते झिजत नाही. कारण सोनं कसं असतं त्याला झीज आहे. हळू-हळू, हळू-हळू सोनं आपण जर हातामध्ये एखादी बांगडी घातली आणि रोज जर आपण कामात राहिलो आणि परत जेव्हा आपण काही वर्षांनी सोनाराकडे गेलो, तर त्या बांगडीमध्ये काही झीज झालेली असते. कारण त्याला आकार आहे. पण तसा परब्रह्माला आकारच नाही तर ते झिजेल कुठून म्हणजे? आणि आता इतकं ते तत्व जे आहे, ते हे जे तत्वाचं जे वर्णन केलेलं आहे, हे अनुभवाला कसं येईल? तर ते म्हणतात सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाशिवाय त्याचं ज्ञान होत नाही. कारण ते प्राण्यांच्या हृदयामध्ये दडून बसलेलं असतं. त्याला गुह्य गुह्यातीत असं म्हटलेलं आहे. ते कसं तत्व आहे? तर गुह्य तत्व आहे. आणि ते गुह्य तत्वाचा अनुभव घ्यायचा असेल, तर जे सद्गुरू आहेत, ज्यांनी त्याची अनुभूती घेतलेली आहे, त्यांच्याच मुखातून त्या तत्वाचा उपदेश व्हावा लागतो आणि त्यांचा उपदेश झाल्यानंतर ते हृदयात दडून बसलेलं आहे. ज्याला आपण बघा आता आत्मज्योत म्हणतो.
आता जसं किंवा हृदयामध्ये दडून का बसलाय त्याच्यावरती अंतःकरण नावाचा जो घटक आहे, त्या अंतःकरण वृत्तीच्या अनेक वृत्ती उठत राहतात. मनोवृत्ती सुरुवातीला आपण जो विचार केला बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती आणि अहमवृत्ती. या वृत्ती शांत झाल्याशिवाय त्या तत्वाचा अनुभव येत नाही आणि या वृत्ती शांत कशा करायच्या या या युक्त्या किंवा हा जो विचार आहे हे आपल्याला सद्गुरू जे आहेत ते सांगतात आणि त्याप्रमाणे साधना केल्यानंतर जेव्हा वृत्तींची निवृत्ती होते, वृत्तीची निवृत्तीनाथांना काय म्हणतात? निव शांतीची पै शांती निवृत्ती दातारू असे जे आहेत निवृत्तीनाथ. तर असे ज्या वृत्तीची निवृत्ती झाली, की तिथे काय ते तत्व आहेच. पण त्या वृत्तींची निवृत्ती कशी करायची? हा विचार जो आहे, हे ज्ञान जे आहे सद्गुरू आपल्याला देतात आणि अशी साधना केल्यानंतर म्हणजे वृत्तींची निवृत्ती साधकाने सातत्याने अभ्यासाने करत राहायचंय. आता एक उदाहरण जर घ्यायचं तर समर्थ मनाच्या श्लोकांमध्ये म्हणतात, "नको रे मना क्रोध हा खेदकारी." पण आता मला किती वेळा क्रोध येतो? क्रोध आला की वृत्ती कशा उचंबळायला लागतात. बघा नुसती वृत्ती म्हणजे तरंग नाही उमटत. तरंगाचं काय होतं तर तरंगाच्या लाटा होतात क्रोधाने. मग आता समर्थ म्हणतायत, "हो नको रे मना क्रोधा खेदकारी." पण मग मला क्रोध आवरता आला पाहिजे. तो आवरण्याची साधना म्हणजे तसा सराव करायला पाहिजे. मग काका परत आपल्याला सांगतात, की आणलेला क्रोध असावा, आलेला क्रोध नसावा. जो साधक आहे त्याने काय करावं तर व्यावहारिक सत्यामध्ये काही-काही वेळेला आपल्याला क्रोध आणावा लागतो. मग तो आणावा आणि तो आलेला असला, की तो माझ्या ताब्यामध्ये नसतो. आणलेला असतो क्रोध जो आहे तो मला आवर्ता येतो, तो माझ्या ताब्यामध्ये असतो आणि असं जेव्हा साधक ही कला बघा शास्त्र एक असतं परमार्थशास्त्र आणि ती वापरण्याची कला जी आहे ती कला आपल्याला सद्गुरू शिकवतात आणि ती कला जर आपण व्यवस्थित वापरली तर हळू-हळू, हळू का होईना एक उदाहरण सांगितलं आपल्यासमोर, त्या वृत्तीची निवृत्ती व्हायला लागते आणि त्या वृत्तीची निवृत्ती साधकांनी ही साधनेनी प्रयत्नपूर्वक करायची असते. आणि ज्या वृत्तीची निवृत्ती साधक प्रयत्नपूर्वक करतो आणि तो स्थिर होतो, तेव्हा सद्गुरूंच्या असं लक्षात येतं, की आता हा कसा झालेला आहे, तर यांनी स्वतःच्या बळावरती खूप साधना केलेली आहे. आता हे कशासाठी चाललेलं असतं सगळं? तर तत्त्वाच्या अनुभूतीसाठी आणि म्हणून 1% जो आहे तो सद्गुरू जे ती कृपा करतात आणि ते गुह्य तत्व जे आहे ते अनुभवाला आणून देतात. अगदी पुढे म्हणतात समर्थ, "मागा योगी आहे समर्थ, त्यांचाही निजस्वार्थ, यासी बोलिजे परमार्थ परमगुह्य म्हणूनी." म्हणून सामर्थ्य संपन्न योगी होऊन गेले. त्यांनी या परमार्थातच आपलं अंतिम कल्याण मानलं. कारण त्या गूढ तत्वाची अनुभूती अनेक युगानुयुग त्याच्या योगीचे हिमालयामध्ये साधनेला बसतात किंवा सगळ्यांना जी ओढ लागलेली आहे त्या तत्वाची, पण त्या तत्वाची ओढ लागलेली आहे. पण ती तळमळ जी लागायला पाहिजे, ती तळमळ जेव्हा लागते आणि जेव्हा तळमळ लागल्यानंतर जी साधना करायला पाहिजे, ती साधना जेव्हा होते, तेव्हाच त्या तत्वाची अनुभूती येऊन जाते. आणि ती अनुभूती घेण्यासाठी म्हणून अनेक योगी युगानुयुग काय आहेत तर तपाला बसलेले आहेत आणि अनुभव आल्यानंतर सुद्धा त्या परमशांतीची अनुभूती घेण्यासाठी ते कसे आहेत तर त्या स्थितीमध्ये राहणं पसंत करतात. आता खूप कमी असं ज्यांना कार्य दिलेलं आहे ईश्वराने, ते कार्य त्यांचं त्या स्थितीनंतर सुद्धा ह्या जगतामध्ये देहाचा प्रारब्ध असेपर्यंत ते करत असतात. पण तरी ती शांती जी आहे, म्हणून जेही शोधून पाहिला, त्यासी अर्थ सापडला, येरा असोनी अलब्ध झाला जन्मोजन्मी. म्हणजे आम्ही या गूढतत्वाचा गंभीरतापूर्वक शोध घेतला, त्यांना त्याचा लाभ झाला. गंभीरता म्हणजे थोड्या काय कराव्या वृत्ती अंतर्मुख कराव्या लागतात. आता प्रपंचामध्ये अनेक गोष्टी होण्यासाठी आपण किती मरमर आणि तडतड करतो हो. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, किती प्रयत्न करतो. पण परमार्थ जर सिद्ध व्हायचं पण आपण परमार्थाकडे एवढं गंभीरतापूर्वक फारसं बघत नाही. जसा जमेल तसा, होईल तसा. कारण मुळात ती आवड चित्ताला लागायला पाहिजे, की मला ह्या तत्त्वाची अनुभूती घ्यायची आहे. हा तिथे काय पाहिजे तर आग्रह पाहिजे, तळमळ पाहिजे आणि अशी तळमळ आणि आग्रह नसतो, तेव्हा संत संगतीमध्ये राहणं होतं, पण जे पाहिजे ते घेणं होत नाही त्यांच्याकडून. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं, की अनेक जन्म या मनुष्य देहामध्ये येऊन सुद्धा जो पाहिजे तो लाभ होऊ शकत नाही. म्हणून अपूर्वता या परमार्थाची वार्ता नाही जन्म-मृत्यूची आणि पदवी सायुज्यतेची सहजची लाभे.
आता या परमार्थाचं वैशिष्ट्यच असं आहे, की हा मोक्ष लाभल्यानंतर जन्म-मरणातनं तर सुटका होतेच. पण त्याचबरोबर या शरीरातच जीवनमुक्तीचा काय येतो तर अनुभव येऊन जातो. हीच अपूर्वता या परमार्थाची आहे. ग्रंथारंभ लक्षणामध्ये अपूर्वता म्हणून जे आलं होतं, त्यावेळेस योगीचा उल्लेख येऊन गेलाय. त्या परमार्थाचं वैशिष्ट्य म्हणजे अपूर्वता अशी आहे, की जन्म-मरणातनं सुटका होते, पण समर्थ पुढे म्हणतात, की जन्म-मरणातनं सुटका झालेली आहे. म्हणजे जन्म-मरणानंतरचा जो मोक्ष आहे, जी मुक्ती आहे, ती कोणी बघितली आहे? मी मेल्यानंतर स्वर्गात गेले का नरकात गेले का मला मोक्ष मिळाला? हे कोणी बघितलंय? मग त्यापेक्षा या शरीरातच हेची देही, हेची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा, असं आपल्याला संत सांगतात, की याच देहामध्ये असताना तो निरपेक्ष आनंद जो आहे, तो मला प्राप्त होणं हाच काय तर पुरुषार्थ आहे, हा मोक्ष आहे. आणि अशी जीवनमुक्त स्थिती जी आहे, म्हणजे या देहामध्ये असतानाच या जगतामधून माझी अंतःकरणवृत्ती पूर्णपणे बाहेर आलेली आहे. कुठल्याही अनुकूल, प्रतिकूल प्रतिक्रिया नाहीये. आणि अत्यंत स्थिर झालेली आहे त्या ब्रह्मानुभवामध्ये आणि जो निरपेक्ष आनंद आहे तो आनंद सतत श्री गुरु उपभोगत असतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात, की याच शरीरामध्ये जीवनमुक्तीचा अनुभव येतो असा हा मोक्ष आहे. म्हणजे अशी ही जी मुक्ती आहे त्याला परमार्थ. माया विवेके मावळे. आता ती कशी आहे तर पुढे 2-4 ओव्यांमध्ये आपल्याला सांगतात समर्थ त्याचं स्पष्टीकरण करतायत, की माया विवेके मावळे सारासार विचार कळे परब्रह्म तेही निवळे अंतर्यामी. मग आता इथे काय तर मुख्य विवेक आहे. विवेकाच्या बळाने नामरूपात्मक माया बाधित होते. मुख्य विवेक करावा लागतो. जसं मी म्हटलं, की विवेक करण्याची सवय आपल्याला नाही असं नाहीये. आपण व्यवहारामध्ये पण अनेक विवेक सातत्याने करत असतो प्रपंचामध्ये जे आहे. बघा आमच्या समोर एक राहतात. त्यांच्या त्यांच्या मुलाचं लग्न होतं. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. आता माझ्या मुलाचं लग्न आधी झालं होतं. आता आहेर त्यांना द्यायचा होता. मग आता मी माझी डायरी काढली. त्याच्यामध्ये आता अशी पद्धत होती डायरीमध्ये लिहून ठेवायचे, की कोणी किती आहेर दिला, कोणी किती आहेर दिला. आता त्यांनी दिले होते ₹1000 आहेर केला होता. मला एकुलता एकच मुलगा. आता मी असा विचार केला, की आता ₹1000 त्यांच्याकडनं मला आहेर आला. पण माझा एकच मुलगा आणि त्यांची 2 मुलं आहेत. म्हणजे 2 लग्न होणार. मग आता ₹1000 वाटून द्यायचे. ह्याला 500 आणि मुलीला 500. म्हणजे विवेक किती छान करता आला की नाही? असे अनेक विवेक आपण प्रपंचामध्ये सहज रीतीने ते काय असतात तर ते होत असतात. पण पारमार्थिक विवेक जो आहे त्याला काय लागतं तर ती बुद्धी जी आहे पारमार्थिक बुद्धी ती काही वेगळीच असते. आणि म्हणून सत्य, मिथ्या, नित्य, अनित्य, आत्म, अनात्म, सार, असार हे विवेक सातत्याने जर आपण करत राहिलो, तर काय होतं तर एक दिवस बुद्धीचा साराचा निश्चय होऊन जातो आणि त्या दोन्हींचा सार काय आणि असार काय, नित्य काय, अनित्य काय, सत्य काय, मिथ्या काय याचा निवाडाच होतो. आणि जे मिथ्या आहे, जे असत्य आहे, जे अनित्य आहे, ते सगळं का आता हे पुढे ह्याचं सगळ्यांचं स्पष्टीकरण येणार आहे पुढच्या सगळ्या समासांमध्ये. आता आपण हे थोडक्यात बघण्याचा काय करतो आहोत तर याचं प्रयत्न करतो आहोत. कारण आत्ताच जर मी खूप इथे निरूपण करत राहिले, तर पुढचे इथे आपल्याला खूप वेळ लागेल आणि पुढे जे समास आलेले आहेत, त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित विश्लेषणात्मक स्पष्टीकरण होणारच आहे. म्हणून असा जेव्हा आपण निवाडा करतो, तेव्हा सगळं बाजूला केल्यानंतर "गोंडाळ सांडूनी नीर सेविजे, नीर सांडूनी क्षीर सेविजे, तैसे ब्रह्म अनुभवीजे." म्हणजे जसं आपण शेवाळ बाजूला केलं, की पाणी अनुभवाला येतं. अगदी त्याप्रमाणे ही माया जी आहे विवेकाने बाजूला केली, की आतलं जे निश्चळ परब्रह्म आहे, त्याचाच अनुभव एकमेव जो आहे तो राहतो. म्हणून ब्रह्म भासले उदंड, ब्रह्मी बुडाले ब्रह्मांड, पंचभूतांचे थोतांड तुच्छा वाटे. समर्थ म्हणतात व्यापक ब्रह्माचा अनुभव आल्यानंतर सर्व ब्रह्मांड त्यातच समाविष्ट असल्याचा काय होतो तर आपला निश्चय होऊन जातो. म्हणजे प्रपंच हा व्यापक परब्रह्म म्हणजे एका ब्रह्माशिवाय दुसरं त्याच्यामध्ये काहीच नाहीये. ही अनंत कोटी ब्रह्मांडांचा समावेश पण कशात आहे तर त्या परब्रह्मातच आहे. म्हणून समर्थ आत्माराम ग्रंथामध्ये म्हणतात बघा, अनंत ब्रह्मांड ऐसी ढिसाळे. म्हणजे ज्याप्रमाणे ढेकळं असतात आणि ती धक्का लागला की लगेच ती काय होतात तर ती अशी डळमळीत म्हणजे पडून जातात. अगदी त्याप्रमाणे अनंत कोटी ब्रह्मांडाची काय तर ढिसाळ आहेत. जरा धक्का लागला की ते काय होतात तर ती बाधित म्हणजे माईक आहे असं ठरून जातं त्यांचं. म्हणजे आता असं आहे ना, की मोठ्या पातेल्यामध्ये भात शिजायला ठेवलाय. आता भात शिजलाय की नाही हे बघण्यासाठी आपण काय करतो? झाकण उघडतो
आणि एक शीत चाचपून बघतो. मग एक शीत शिजलं की आपण ठरवतो की हा संपूर्ण काय आहे तर भात शिजलाय. अगदी त्याचप्रमाणे विवेक करून माझा देहादी प्रपंच मिथ्या आहे असं ठरलं की त्याच्यावरून सगळं हे काय आहे तर हे मिथ्या आहे हे ठरून जातं. खूप सारा व्याप मांडत बसण्याची इथं ते तत्व समजून घेतलं आणि की हे सगळं माईक आहे. आता हा माझा प्रपंच मिथ्या आहे आणि एकच तत्व फक्त काय तर सत्य आहे. मग त्याच्यावरून आपल्याला सगळ्या अनंत कोटी ब्रह्मांडांची काय करता येते तर परीक्षा करता येते आणि मग ही सगळी पंचभौतिक सृष्टी आहे ती कशी आहे तर फोलकडाप्रमाणे तुच्छ वाटायला लागते. मग ठीक आहे दिसली तरी हरकत नाही रामकृष्ण हरी आणि नाही म्हणजे बाधित होऊनच जाते. मग ती दिसली तरी ठीक आहे ना कारण जोपर्यंत देहाचा प्रारब्ध आहे तोपर्यंत ती दिसत राहणारच आहे. असं काही नाही की ती नष्ट होणार आहे. म्हणजे माझ्याकडून मात्र त्याचा काय होऊन जातो तर मिथ्यत्वाचा निश्चय होऊन जातो. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, "प्रपंच वाटे लटिका, माया वाटे लापणिका, शुद्ध आत्मा विवेका अंतरी आला." आता प्रपंच जो आहे तो मिथ्या असा अनुभव आला. त्या मायेची फसवेगिरी जी आहे ती काय तर लक्षात आली. आता मायेला पण काय म्हटलंय बघा आणि विवेकामुळे शुद्ध आत्मा जो आहे तो हृदयात भरून राहिला. आता प्रपंच माईक आहे हे जाणवतं. आता माईक म्हणजे काय मिथ्या. मिथ्या म्हणजे काय ज्याला उत्पत्ती आहे, स्थिती आहे, लय आहे, नंतर ज्याला जन्म आहे, जरा आहे, मरण आहे, हे सगळं कसं मिथ्या आहे आणि आपलं हे अनुभवात असतं. पण जेव्हा आपण असा स्पेसिफिक अभ्यास करायला लागतो ग्रंथांचा, तेव्हा तो बुद्धीचा निश्चय होतो, "अरे खरंच हे माझ्या अनुभवात होतं, पण मला हे कधी लक्षातच आलं नाही." पण त्या संत सांगतायत, त्या अर्थी नक्की असंच आहे. कारण माझा अनुभव पण तोच आहे, की जे काल होते ते आज नाहीत, जे आज आहेत ते उद्या राहणार नाहीत. मग आता हेच मायेचं लक्षण आहे. मग आता प्रपंच माईक असल्याचं हळू शास्त्रांनी किंवा संत विचारांनी अंतःकरणात त्याची जाणीव व्हायला लागते. मग आता ही जर माईक आहे, तर तिच्यामध्ये मी का फसतेय? का मी त्याच्यामध्ये अडकतेय? का मी काम-क्रोधांनी रहित होते आहे? का मला आसक्ती प्रपंचाची वाटतेय? खरं तर हे सगळं मिथ्या आहे. मग हळू अंतःकरण त्यातून विचारांनी काय होतं तर बाहेर पडायला लागतं. त्यालाच विवेक, सतत विवेक करावा लागतो. म्हणून सन्निधची असावा विचार. असं समर्थ आपल्याशी बोलतात, की हा विचार जो आहे तो अगदी जवळ असावा म्हणजे संत विचार जे आहेत आणि हा सतत आपण विवेक करत राहिल्यानंतर हळू त्या मायेतनं आपण बाहेर पडत राहतो. पुढे असं म्हटलंय, की ब्रह्मस्थित बाणता अंतरी, संदेह गेला ब्रह्मांडाबाहेरी, दृश्याची जुनी जर्जरी कुहीट झाली. काय ते समर्थ असं म्हणताय, की ब्रह्मस्थिती जी आहे ती अंतरंगात स्थिर झाली आणि पूर्वीचा संशय जो होता, काय संशय होता? अहो ब्रह्म आहे का नाही? आता आम्ही अभ्यास करतोय, मी इथे बसून सांगतेय, तरी सुद्धा मला असं वाटतं, की आपण एवढं सांगतोय, पण खरंच ब्रह्म असेल का? याला शास्त्रकार असं म्हणतात, असंभावना दोष. म्हणजे खरंच मी ते ब्रह्म आहे का? ते ब्रह्म मी असणं शक्य आहे का? अशी जोपर्यंत संदिग्धता असते, त्याला असंभावना दोष असं काय म्हटलेलं आहे तर शास्त्राने म्हटलंय. दुसरा विपरीत भावना म्हणजे मन, नंतर बुद्धी, चित्त, प्राण हेच काय वाटतात तर वाणी हे ब्रह्म आपल्याला वाटतात. आता प्राणादीच ब्रह्म आहे असं आपल्याला वाटतं म्हणजे प्राण. आता प्राणांना जोडून हे सगळे जे मी आता उल्लेख केला ते सगळे जे आहेत मन, बुद्धी, वाणी, चित्त आणि प्राण. कारण प्राणांच्या सत्तेवरतीच हे सगळे काय असतात तर इंद्रियही कार्यरत असतात. म्हणून प्राणादी ब्रह्म असा शब्द इथे वापरलाय. मग आता हा जो प्राण आहे, हाच एक सत्य वाटतो. कारण प्राणांच्या सत्तेवरतीच हे सगळं आपलं आयुष्य काय असतं तर सुरू असतं. कारण प्राणांशिवाय काहीच नाही. बघा 1 सेकंद श्वासोश्वास थोडं जरी आपण नाक दाबून धरलं, तर आपला जीव काय होतो तर गुदमरून जातो. मग असं वाटतं अरे प्राण हेच काय आहे तर ब्रह्म आहे. पण शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर स्वच्छ आणि स्पष्ट आपल्याला सांगितलं जातं, की प्राण ज्याच्यावरती कार्यरत आहे, तसा प्राणांचा प्राण जो आहे, केनोपनिषदामध्ये उल्लेख आलाय, तो प्राणांचा प्राण जो आहे, तो परब्रह्म आहे आणि परब्रह्माच्या सत्तेवरती ही सगळे प्राणादीची जे जे घटक आहेत, ते सगळे काय आहेत, तर ते कार्यरत आहेत. त्यांना सत्ता कोणाची आहे, तर ती परब्रह्माचीच आहे. म्हणून त्याला प्राणांचा प्राण असं म्हटलंय आणि म्हणून शास्त्राच्या अभ्यासाने आपल्याला हळू या सगळ्या गोष्टी लक्षात यायला लागतात आणि विपरीत भावना हे जे 2 दोष आहेत, ते काय होतात तर नष्ट होऊन जातात. म्हणून परोक्ष ज्ञान परिपूर्ण करून घेणं खूप महत्वाचं असतं. जोपर्यंत आपल्याला स्वच्छ आणि स्पष्ट संकल्पना आपल्या स्वच्छ होत नाहीत,
तोपर्यंत आपल्या साधनेला पण एक स्पष्टता येत नाही. म्हणून ब्रह्म आहे बघा. नंतर संत आणि सद्गुरू सांगतात, त्यांच्यावर माझी श्रद्धा आहे आणि म्हणून ब्रह्म आहे आणि ते सांगतात, की ते ब्रह्म तू आहेस आणि ते सांगतायत म्हणून ते ब्रह्म मी आहे. अशा ह्या श्रद्धेच्या अधिष्ठानावरतीच म्हणजे या विचारावरतीच हा सगळा परमार्थ मार्गाचा जो प्रवास आहे, हा साधकांनी करायचा असतो. म्हणजे सगळं कारण श्रद्धा तुमची एक जो बळकट खुंटा असतो श्रद्धेचा, की मी ब्रह्म आहे. ते ब्रह्म कसं आहे तर सद्गुरूंनी सांगितलंय म्हणजे ते मला अनुभवाला येणार आहे. मग त्या अनुभवाला येण्यासाठी म्हणून जे काही मला करायचं आहे, ते मला करावं लागणार आहे आणि त्यांच्यावरती श्रद्धा आणि निष्ठा ठेवून मी ते करणार आहे. आणि एक वेळ अशी नक्की येणार आहे, की मला त्या अनुभवाला सद्गुरूंच्या कृपेने येणार आहे. असा एक विचार तो खुंटा असा मजबूत धरून ठेवून सगळा अभ्यास आणि साधना करत राहणं, ही साधकाची काय तर जबाबदारी आहे. आणि अशी साधना जेव्हा साधक करत राहतो, तेव्हा तो योग्य दिशेवर वाटचाल करत राहतो आणि ठराविक वेळ आली, की काय होतं म्हणून समर्थ पुढे म्हणतात, "ऐसा हा परमार्थ, जो करी त्याचा निजस्वार्थ, आता या समर्थाचा समर्थ किती म्हणोनी म्हणावे." असा जो परमार्थ आहे, तो तडीला नेईल, जीवनाचं सार्थक होईल आणि याचं श्रेष्ठत्व, महत्त्व किती व कसं सांगावं? कारण तडीला नेणारा जो असतो तो एखादाच असतो. म्हणून बहुनाम जन्मना म्हणते असं भगवद्गीता म्हणते. कश्चित येतं ती सिद्ध आहे. पण तरी प्रत्येकाने बघा परमार्थ सिद्ध जो मोक्ष आहे, तो सिद्ध व्हायचा असेल, तर साधना जशी पाहिजे तशीच "जणे खावे लोखंडाचे, तेव्हा ब्रह्मपदी नाचे" असं तुकोबा म्हणतात. अशा सहज साध्य व्यावहारिक सत्तेमध्ये सुद्धा आपल्याला गोष्टी साध्य होत नाहीत. तर परमार्थ जी मोक्ष प्राप्ती जी आहे, त्याची सहज होईल का हो? संतांची चरित्र जर आपण वाचली तर लक्षात येईल, की त्यांना सुद्धा किती कष्ट पडलेले आहेत. असं सहज परमार्थ सिद्ध होणं शक्य नाही. आता प्रत्येकाचं पूर्व सुकृत आहे, प्रारब्ध आहे. कुणाला जरा फार लवकर साध्य होईल, कुणाला थोडा वेळ लागेल, कुणाला अजून खूप वेळ लागेल. जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे पिपलिका मार्ग आहे, विहंगम मार्ग आहे. पण आपण जर व्यवस्थित वाटचाल करत राहिलो परमार्थ मार्गावर, तर एक दिवस नक्की मला परमार्थ म्हणजे मोक्ष प्राप्ती होणार आहे आणि या मोक्ष प्राप्तीमध्येच जीवनाचं सार्थक आहे. म्हणून या परमार्थाकरिता ब्रह्मादिकांसी विश्रामता योगी भावती तन्मयता परब्रह्मी. म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा मोक्षाशिवाय खरी विश्रांती नाहीये. कारण ब्रह्मदेवचा सृष्टी निर्मितीसाठी काय झालेला आहे तर तो निर्माण झालेला आहे. त्यामुळे ब्रह्मदेवाला सुद्धा परत परत काय यावं लागतं तर जन्माला म्हणजे सृष्टी निर्मितीसाठी ब्रह्मदेवाला यावं लागतं. पण त्याला सुद्धा काय आहे तर ब्रह्मानुभव त्याच्यामध्येच त्याला विश्रांती आहे. परमार्थ सकळांचा विसावा, सिद्ध साधू महानुभावा, सेखी सात्विक जनजीवा सत्संगे करोनी. म्हणून सिद्ध साधू ब्रह्मानुभवावी यांना मोक्षातच पराशांतीचा लाभ होतो आणि आपल्यासारखे जे अज्ञानी जीव आहेत त्यांना मात्र मोक्ष सत्वगुणाच्या मदतीने त्यांचा संत संगतीमध्ये लाभ होतो. आपल्या 20व्या ओवीपर्यंत आपण आलेलो आहोत. पुढच्या सत्रामध्ये आपण 20 पासून पुढच्या ओव्या घेऊयात. म्हणजे हा समास आपला म्हणजे संपूर्ण होईल आणि नरदेह स्तवन हा आपण पूर्ण करूयात पुढच्या सत्रामध्ये. आता आपण इथेच थांबूयात. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.